होय हो. किती वर्ष झाली आपल्या लग्नाला? आपल्या लग्नाला होय 15 वर्ष झाली. मग तुम्हीच सांगा, कधी मला 10-15 वर्ष तुम्ही सोन्याचा फुटका मनी घेतलाय का? 4 बायकात बसल्यावर माझा किती अपमान होतोय हे एका बायलाच कळते, तुम्हाला काय कळायचंय? अगं पूजा, देव बघतोय ना वरनं. आपला पण दिवस येईल एक दिवस. रोजच म्हणताय देव बघल देव बघल. देव कधी बघायचा? मी मसनात गेल्यावर. ए काय बोलले सकाळ सकाळी? तुला बोललो ना मी काम बघतोय म्हणून ना. घरात कधी बाजार आणायचं माहितीये का? झटकाने आणायचं. कधी कपडे सुद्धा मिळत नाहीत. हाय त्या 2 साड्या त्याच रोज वापरायच्या. भांड्याची 4 टरपालं त्याला काही परपंच म्हणतात वय? मला तर जीव नकोसा वाटलाय लागलाय. पूजा, आता काम बघतोय ना हो मी. वजाचं काम होत नाही. बरं मी काय मुद्दाम करतोय का? मला काय सांगायचं नाही. मला 2 साड्या आणि पुरीला 2 गवणे आणायच्या. लोकांच्या बायका बघा 2-2 हजाराशिवाय साड्या घालत नाहीत. कळतंय मला बी. तुम्हीच सांगा, कधी माझ्या पुरींचा कधी वाढदिवस घातलाय का? बस बस, लय बोलली आता तू. आता कसा येतोय माझ्या बोलण्याचा राग? तुला ना काय बोलून फायदा नाही बघ. तुझ्या नादालाच लागायला नको. तू नाही शानी. हा, माझा नात कसला? एकदा माहेरला गेली ना, यायची सुद्धा नाही परत. काय लावले ग? माहेरला जाते जागे. नको बॅग आलो. पैसा नुसता. रम्या, आलो दादा. ए रम्या, काय दादा? अरे इस्त्रीचे कपडे आणले का माझे? वहिनीनं माळवा नाही सांगितलं होतं. वहिनीनं माळवा नाही सांगितलं होतं. मग कपडे आणले नाहीत का माझे? नाही आणले दादा. अरे सांगले म्हणजे कपडेच आणायचे असते रे बाबा. कपडे आधीच घेऊन येत असतं. वहिनीनं माळवा सांगितलं होतं आणायला. आई आडा. अरे काय काय का आलाय? बर, बसा बसा. दादा तुम्हाला घराविषयी सांगितलेलं. त्याचं घर आहे वे. होय दादा. त्र्यंबक तो आपलं कसं असतं ते त्याला सांगितलंय ना. हो दादा सांगितलंय त्याला. नाहीतर त्याला विचार करू दे. विचार केलाय दादा, काय अडचण नाही आता. मग कधी होती घर बघायला? उद्या या की. उद्या चालतंय मग त्र्यंबक. दादा जातो आम्ही. चालतंय ये. अरे त्र्यंबक, माझं एक काम कर ना. रागाला जाऊ नको, पण पोरं सकाळपर्यंत उपाशी आहेत रे. एक 500 रुपये दे. तुला 2 दिवसात देतो म्हणलं देतो. तुला खरं सांगू का, तो कुठं तर चांगलं काम बघ रे. लेकरं पोट भरून खात्याले. आता तुला पैसे मी देणार नव्हतो, पण तुझ्या पुरुष तोंडाकडून पैसे तुला मी देतोय. हे घे 500 रुपये. चल. पाणी घ्या मावशी. नग मला पाणी. अगं काय झालं पैशाचं? किती हेलपाटे घालू? हे पैशाचंच बघायला गेलेत बाहेर. पुढच्या आठवड्यात द्यायला सांगते. असं किती आठवड्या झाले? घरात काय खाता का नाही? का उपाशीच बसता? खायचं कशाला काढताय मावशी? का ग एवढा राग येतोय तर सांग की नवऱ्याला पैसे द्यायला. नाहीतर भर म्हणाव भांगड्या. नाही पैसे मागत मी. हे शांते, तोंडावर पैसा आहे म्हणून का काय पण बोलू नको. तुझ्याच नवऱ्याला भर बांगड्या, नाहीतर नेस साडी. ए
बाजिंदे पैसे घेतील वरून मलाच बोलतीस काय तू? हा तुझ्या डोळ्यात भरला इसूर. तुझ्या डोळ्यात भरला इसूर नेऊन टाकीन वड्यात. चल टाक मला वड्यात. हो थांबा थांबा, काय झालं मावशी? काय रे, माहित नाही काय काय झालं ते? हा पैसे घेतो वरून बोलतोस का काय झालं ते? देतो की तुमचे पैसे मी. तू थांब. आलं माझं पैसे, मी नाही आता मागणार. झालं का आता मनासारखं? अगं तू कशा त्या बाईच्या नादाला लागते? ती काय पण बोलायला लागली मला. बाई ती बाई कशी? दादा आईची काय चुकी नव्हती. दादा आईची खरंच काही चुकी नव्हती. तुम्हाला लाज नाही. मला नाही जमणार त्या बाईचं बोलणं खायला. एक तर तिचा पैसा द्या, नाहीतर मी जाते माहेरला. पूजा, अगं दादा येणार आहे. मी सांगतो तेवढं काय होय म्हणते. बाकी मी बघून घेतो की. अजून काय होय म्हणायचंय? अजून काय काय आहे तुमच्या डोक्यात? त्याच्या आधी एक काम कर, माझं शर्ट घेऊन ये. मी जर गावात जाऊन येतोय. कपडे काढून ठेवलेत घरात. हा या कपड्यावर जावा, लय कामाचा दिवा. हे बघ, एक काम करू घे, तुझ्या घरी थांबूया. अरे घरात काहीच नाही, सगळं संपलं. पण चहा पाणी तर करायला नको का? अरे पण तुझं घर माझं घर जाणार नाही. वहिनी तुम्हाला सांगणार नारायण घालू काय खाल्लंय? अरे देवा, आता तर ह्या नवऱ्याने लाजच सोडली. 2 वेळाचं भेटत होतं, आता तर घरच विकाय चाललाय. अनु मनू चला बाहेर या. नको असला नवरा आणि नको हा परपंचा. हो जाऊ द्या वहिनी. हे तर काय चुक आहे, त्याकडे 2-4 पैसे देणं असतंय. नाही भाऊजी, बाद झालं. आता नाही मला सण होत. पूजा, तुला जायचंय ना? जा, मग मी पण जाऊन जीव देतो. मला पण नको आहे कोण. हो वहिनी राहू द्या, जाऊ द्या. त्याला मी समजून सांगतो. हे सोड मला. हा कुठं चालला? जुदा चालला का लागा? हा, मला जीव द्यायचा आता. लेकरा बारा विचार कर जरा. केलाय सगळा विचार मी. अगं तुझ्यापेक्षा देव बाप्पा बरा लागा एखादा. जा जीव दे जा. काय म्हणाला? देव बाप्पा. हा हा, देव बाप्पा. हा, देव बाप्पाच. अरे का भरलाय? हो दादा, अरे काय झालं त्या नाऱ्याचं? घरी सांगा येईल तू. त्या बायकोला पण आला माहित नव्हतं तुमच्या. बरं. माझ्या दोघांची भांडणं आणि ती गेला नारा गेला जीव द्यायला. अरे जाऊ दे, गेला तर गेला, बुडात गेला. चल तुला जर गाडी मी शिकाली ना तर तुला 500 रुपये बक्षीस देणार. गाडी मी शिकाडेल नाही. मिशी मारता दिशा नाही. माझ्याकडनं 500 रुपये. नारा, तुला जर गाडी मी शिकाली तर मी तुला 500 रुपये बक्षीस देणार. एकावर एक प्लॅन फ्री. काय लागला गाडी मी हात लावून देते तिच्या गाडी मी काढली ना, आपण फुकटच करते. असं फुकट करणार आहे? चल कर फुकट. लागा मला विश्वास बसणार रे. नारा गाडीची कळा लागला.
दे पाचशे. अरे नाऱ्या पैसे तुला लागला. तुम्हाला काय वाटतं हे 1000 रुपये घेऊन नाऱ्या जिंकलाय? अरे नाही बाबा, नाऱ्या जिंदगीत हारलाय या 1000 रुपयासाठी. वेळ कुणावर कसेल नाही रे सांगता येत. आज ती माझ्यावरती आले. अनु मनू कुठे गेली ग? आई म्हणून शाळेत गेली. जा बाप आलाय पाणी दे. तोंडाचा रुमाल सोडून पाणी प्याकी. नको वाच येतोय. कसला वास? आम्हाला येत नाही. तुम्हाला कुठं येतोय? सोडा तो रुमाल. थांब, तू काय म्हणणार नाहीस ना? काय झाले? काय लागले का तुम्हाला? नाही पण येड्यासारखं वाटतंय का? बघू सोड. बरं थोडं आई दादानी काय केलंय बघ की. अनु बाप जेवायला आला होता का ग घरी? नाही आई दादा आले नव्हते. आई दादा आले, आई दादा आले. अनु आज काय बापाला लॉटरी लागली काय? 2-2 बाजारच्या पिशव्या. उद्या आज एवढं काम केलं ना, मालकान खुश होऊन 1000 रुपये दिले बघ. 1000 रुपये? असलं कसलं काम केलं तुम्ही? फुत्त घेतलं होतं. आता दररोज काम आहे बघ. बरं झालं बाई, आता आपली रुटीन लागली. आता तुला कामाला जायची पण गरज नाही. ते आहे ना कमवायला. ये बाळा घ्या आणखी तुला. बाई आता माझा नवरा माझी किती काळजी करायला लागला. हा खा बाळा. घ्या आणखी आणखी. नाही झोप दादा, आणखी. झोप लागली. झोप लागले? बरं का झोप का झोप.
काय 10 रुपये आहेत का ग सुट्टे? हो आणू. थांबा देव बाप्पा, मला आशीर्वाद देण्यापेक्षा माझ्या दादाला द्या, म्हणजे आमच्या घरात भांडणं लागणार नाही. होय बाळा, तुझ्या मनासारखं होईल. अनु अनु बाळा, मी आज त्याच्याशी खोटं बोललोय. होय बाळा, तुला माहित आहे तू एकदा खोटं बोललो होतीस आणि त्यावेळी मला तुला किती शिक्षा केली होती. तुझी आई मध्ये आली तर तिची आई थोबाडात लावून दिली आणि पूर्ण दिवसभर तू रडत होती आणि तू तुझी आई जेवली पण नाही. पण आज तर मी तुझ्याशी खोटं बोललोय आणि हे जर तुम्हाला समजलं तर, अरे समजलं म्हणजे काय, समजणार ना. खोटं लपवून थोडंच राहते आणि त्यावेळी तुला काय वाटेल, तुला वाटेल हा आपला बाप भोंदो आहे, मला शिक्षा करतो आणि स्वतः मात्र बिनधास्त खोटं बोलतो. पण नाही बाळा, नाही, मलाही खोटं बोलायचं नव्हतं, पण काय करणार, पैशासाठी हे सगळं करावं लागलं. आणि हे जर तुझ्या आईला समजलं तर ती माहेरी निघून जाईल. तुला माहित आहे ना, थोड्या गोष्टीवरून ती माहेरी न्यायची धमकी देते. होय बाळ, तुझ्या आईनं माहेरी जाऊ नये आणि आपले घर चाललं पैसे यावं लागलं म्हणून मला हे सगळं करावं लागलं. चुकलं मला, मी चुकीचं वागले, माफ कर मला. गाडी अंगावर पडली. आणू गाडी. हॅलो. हा भाऊजी, इथं अनुला लागले, तिच्या अंगावर गाडी पडले. समर्थ हॉस्पिटलला लवकर या. हा खूप लागले. पूजा जास्त लागली का अनुला? बोल की. मला तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती, तरी मला संशय येतच होता, पण मी दुर्लक्ष केलं. पूजा, माझा ऐक. अगं माझा नाईला चालतं का? अगं वेळच असेल ती,
मी तर काय करणार सांग की. आम्हाला लयची आशा नव्हती, आम्हाला अर्धी भाकरीच बास होत होती. तुझ्या एक रंग लागलं का ग? गाडी पडली, गाडीवरून पडली. पूजा हे कोण ग? हे तुझे जावई. जावाय असे पूजा घरी चल. उगाच माणसात तमाशा करू नको. घरी गेलं सगळं सांगतो मी तुला. मला माझ्या घरी जायचंय, देव बाप्पाच्या घरी नाही. ताई हे सगळं केलं ते तुमच्यासाठीच केलं ना, आणि तसाही तुझा देवावर विश्वास आहेच की. देवावर विश्वास आहे रे, पण देवाचं सॉंग करून पैसे मागण्यावर विश्वास नाही. अहो भाऊजी दुसरं काही तर काम करायचं. मी काय सांगाय तुला, सगळं करून बसले, शेवटी तर जीव द्यायला गेलो होतो. घरात गॅस भरून आणायचं म्हणलं का भांडण करते. हा, आज सरकारने गॅस एवढा वाढवलाय, एकदा गॅस भरायला मला 2 दिवस कामाला जायला लागते. आणि मला सांगा आपण पण काय आहे? लाडक्या बहिणीचे 1,500 रुपये येतात फक्त आपले, आणि 1000 रुपये घेऊन जर दुकानात गेले ना तर साधा 2 दिवसाचा बाजार येत नाही. मग एवढे पैसे आणायचे कुठून सांग की, कुठून आणायचे? कर्ज बिर्ज काढायचं बँकेतून. हा गेलो होतो की, बँकेत पण गेलो होतो. विचारायला कर्ज भेटेल का, तर म्हणाले 7-12 घेऊन ये. अरे त्या शेताचा पत्ता नाही तर 7-12 येणार कुठला? विचारलं मजुरासाठी काय स्कीम आहे का, तर म्हणाले मजुरासाठी स्कीमच आली नाही आणखी. देणं खरी दारात उठत नाही. जीव अक्षरशः नकोसा झालाय. हे जर केलं नसतं ना तर इथे मी आज तुम्हाला दिसलो पण नसतो. आणि हे जे सगळं केलं ना ते कुणासाठी केले? तुमच्यासाठी केले ना. हा, जाऊ द्या जावा बापू, अशा अवस्थेत बघून आम्ही तुम्हाला बोललो असं. पण आता घाबरायची गरज नाही. काल माझा एक मित्र भेटला होता, म्हणाला तुझं एक चांगलं काम देतो, 20,000 पगार आहे. 20,000 रुपये. मला माफ करा, मी समजून घ्यायला पाहिजे होतं तुम्हाला. कुणावर कधी वेळ कशी हे सांगू शकत नाही. आज आपल्यावर आली, उद्या तुमच्यावर येईल. घाबरू नका, सामोरे जावा, एकमेकांना मदतीचा हात द्या.